जेव्हा तुम्ही कोणता मार्ग किंवा कोणती दिशा निवडावी अशा द्विधा मनस्थितीमध्ये असता, तेव्हा एक लक्षात ठेवायचं, ज्याला सर्व गोष्टी माहीत आहेत ते म्हणजे हे ब्रह्मांड. आपल्याला आपल्या जीवनातल्या प्रत्येक घटनेमध्ये आणि प्रत्येक निर्णयामध्ये नेहमीच सोबत असतं, मार्गदर्शन करत असतं. फक्त हे मार्गदर्शन आपल्याला त्याच्याकडून मागायचं असतं आणि आपल्याला ते नक्कीच मिळेल यावर विश्वास ठेवून फक्त एकदम सजग राहायचं. कारण कोणत्याही क्षणी आपल्याला आपण मागितलेली उत्तरं मिळणार असतात आणि ब्रह्मांडाची शक्ती आपल्यासोबत प्रत्येक पावलावर आहे आणि आपल्याला हवी असलेली गोष्ट या शक्तीकडून मागून आपल्याला फक्त तिच्यावर विश्वास ठेवायचा आहे. आणि विश्वास या गोष्टीवर तर सारं काही हे सुरू आहे जग, हो की नाही? पटते का तुम्हाला? आणि चला, हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज काय झालं होतं माहिती आहे? पहाटे उठताना म्हणजे डिसाईडच नव्हतं की आज ब्रेकफास्ट काय करायचा, स्वयंपाक काय करायचा, काही डिसाईड नव्हतं. स्वयंपाकामध्ये भाजी डिसाईड होती, जसं की मी अख्खे मसूर भिजवून ठेवले होते. पण ब्रेकफास्ट महत्त्वाचा सगळ्यात, जो आमच्या सगळ्यांचा आवडता पार्ट आहे आणि तुम्हालासुद्धा आता माझ्या ब्रेकफास्ट रेसिपीज फार आवडायला लागलेल्या आहेत. तर तो मात्र डिसाईड नव्हता की काय करायचं आहे. पहाटे जेव्हा मी 4:45 वाजता उठते ना, तर 15-20 मिनटं तर स्वतःलाच फ्रेश होण्यामध्ये जातात आणि त्यानंतर आल्या आल्या पटकन किचनमध्ये जे काही कुकरला वगैरे लावून घ्यायचं आहे ते कुकर पहिले लावायचे, भाजी स्वच्छ धुवून पाणी नितळायला ठेवून द्यायची आणि अशा पद्धतीनं कणिक मळायला घ्यायची. आता कणिक मळण्याचे पण खूप सारे टूल्स अवेलेबल आहेत, पण खरं सांगू, मला हातानंच कणिक मळायला जास्त आवडते. आता तुम्ही इथे पाहताय की मी बीटाचा काहीतरी पदार्थ बनवते. तर तुम्हाला एक सांगते हं, माझ्याकडे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, बीट, गाजर आणि काकडी हे जे पदार्थ आहेत ना, सॉरी, या ज्या भाज्या आहेत ना, या असतात म्हणजे असतातच. इतर काहीही असो अगर नसो, पण या भाज्या असतातच. कारण याच माझ्या बेसिक भाज्या आहेत, ज्यांच्यापासून मी सारे काही वेगळे वेगळे पदार्थ करत असते किंवा रोजच्या भाज्या, ब्रेकफास्ट यामध्ये मला ते लागतातच. तर बीट अवेलेबल होतं आणि पनीर तर तुम्ही पाहताच आता की आठवड्याचं आम्ही पनीर बनवून घेतो एकदाच 2 लिटर दुधाचं, रविवारी किंवा शनिवारी, आणि ते पूर्ण आठवडाभर 2 किंवा 3 वेळा खातो. तर पनीर शिल्लक होतं. म्हटलं चला, बीट आहे, पनीर आहे आणि ओल्या कांद्याची पातसुद्धा आहे. तर आपण एक छानसा याच्यापासून पराठा करूया. बरं, मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका हं. हा व्लॉग बुधवारचा आहे. म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या आदल्या दिवशीचा आहे. मार्गशीर्षाचा जसा गुरुवार सुरू झाला आहे त्या दिवसापासून घरामध्ये अंडी किंवा चिकन, मटण, मासे असं काहीही बनणार नाही आणि बाहेरही खाल्लं जाणार नाही. त्यामुळं डोंट वरी, हा बुधवारचा व्लॉग आहे. मी काय केलं की मार्गशीर्ष गुरुवारचा व्लॉग अगोदर शेअर केला आणि त्यानंतर हा व्लॉग येणार आहे. जर का मी आदल्या रात्रीच ठरवलं असतं की मला पनीरचं ब्रेकफास्ट करायचं आहे, तर ते पनीर फ्रीझरमधून काढून मी फ्रीजमध्ये ठेवलं असतं. पण तुम्हाला म्हटलं ना की हे मी सकाळी उठल्यानंतर मला सुचलं, तर मग मी ते ना आत्ता काढून फ्रीझरमधून थोडा वेळ रूम टेम्परेचरला सकाळी ठेवलं होतं. पण तरीसुद्धा ते मऊ होत नव्हतं. म्हणून ज्या टोपामध्ये अंडी शिजायला घातली आहेत ना, त्याच्यावरती ते मी ठेवून दिले. म्हणजे खाली अंडी उकळतील आणि त्याच्या वाफेने वरती थोडंसं पनीर ते मऊ होईल, म्हणजे मला ते खिसता येईल प्रॉपर. तर एग बॉयलरबद्दल मला 2-3 कॉमेंट होत्या. तर हो, मी पण घ्यायचा विचार करते आहे आणि खरं तर चांगल्याच कंपनीचं घेईन मी सुद्धा. घेतला की लगेच शेअरही करेन. पण आता महिनाभर अंडी खायचीच नाही आहेत असं ठरवतोय, जोपर्यंत हे मार्गशीर्षाचे गुरुवार वगैरे सुरू आहेत तोपर्यंत. म्हणजे ॲटलीस्ट हा पूर्ण मार्गशीर्ष. मग नंतर विचार करेन घ्यायचा. तर मी जो काही अख्खा मसूर भिजवलाय ना, तो मी कुकरला लावला. पण तुम्ही कुकरला शिट्टी वगैरे करू नका, जर का माझा बघून कुकरला लावणार असाल तर. माझ्या या कुकरचं गॅस्केट खराब झालं आहे, त्याची शिट्टी वगैरे होणार नाही आहे आणि मी जस्ट फक्त 5-6 मिनटं ना उकळवून घेते आहे कुकरमध्ये. कुकरचा ॲज अ टोप म्हणून मी वापर केला आहे फक्त, कारण हा मसूर इतका सॉफ्ट असतो आणि त्याला ना शिट्टी करायचीच नसते. शिट्टी केली तर प्रॉपर तिचा म्हणजे त्या मसूरचा चिखलच होऊन बसेल. अगदी हे मसूर प्रमाणात शिजायला हवं, तर याची भाजी छान लागते.
घरचं पनीर खरंच खूप क्रीमी आणि खूप पुरवठा येतो या पनीरला. म्हणजे बघा, आम्ही जे 2 लिटरचं बनवतो ना, ते 3 वेळा तरी ॲटलीस्ट त्याचे पदार्थ बनतात. आता मी बघा केवढं सारं हे पनीर घेतलंय. हे बघा, अशा पद्धतीनं ही सुक्की मसूरची भाजी झाली पाहिजे. ही भाजी आहोंना, प्रितिशला आणि आहोंच्या एका मित्राला ऑफिसमधल्या इतकी आवडली, की काय सांगू मी तुम्हाला. आणि मलासुद्धा हां, खरंच खूप टेस्टी बनते ही भाजी. करून बघा अशा पद्धतीने एकदा. बरं, मी एकदा बीटाचा आणि पनीरचा पराठा ऑलरेडी दाखवला होता खूप दिवसांपूर्वी. तर आज फक्त या सीझनमधल्या या ज्या काही भाज्या आहेत, जसं की ओल्या कांद्याची पात आता खूप मुबलक प्रमाणात माझ्या घरी येते आहे. अहोंना आवडते आणि अहो येताना घेऊनच येतात ऑफिसमधून. तर हा थोडासा मी बदल केला या पराठ्यामध्ये. मी पनीरवरती खूप सारी ओल्या कांद्याची पात बारीक चिरून टाकली आहे, कोथिंबीर टाकली आहे, लाल तिखट, हळद, मीठ, चाट मसाला आणि बाकी जर का गरम मसाला वगैरे टाकायचा असेल तर कधी-कधी मी पावभाजी मसालासुद्धा टाकते त्यावरती. तर ते टाकून मी सारं स्टफिंग रेडी करून ठेवलं. आता भाजीही रेडी आहे. दोन्ही प्रकारच्या कणकीही मळून तयार आहेत. बीट मी काय केलं होतं तुम्ही पाहिलं ना, की थोडंसं शिजवून घेतलं होतं. म्हणजे जस्ट उकळवून घेतलं होतं थोडंसं सॉफ्ट व्हायला आणि ते खिसून घेतलं. त्या खिसलेल्या बीटावरती मीठ आणि आपलं गव्हाची कणिक टाकून कणिक मळून घेतली. तर अशा पद्धतीनं आणि हां, मी त्या बीटाचं जेव्हा हे कणिक मळत होते त्यामध्ये मी तीळसुद्धा ॲड केले होते. कारण हिवाळ्याचे दिवस आहेत. आता तीळ थोडेसे आहारामध्ये खायला हवेत म्हणून. आणि ही अशी पारी लाटून घ्यायची नेहमीप्रमाणे त्यावरती खूप सारं असं आतमध्ये तूप लावायचं. तुपाने चव पण छान येते. सध्या हिवाळ्यात तुपाची शरीराला गरजही असते आणि जे काही आपण स्टफिंग त्यावरती भरतो ना, ते छान पद्धतीनं अगदी काठापर्यंत सगळीकडं व्यवस्थित स्प्रेड होतं. आणि मला आवडतं हे अशा पद्धतीनं तूप लावायला आणि आता वरून भाजताना सुद्धा खूप सारं तूप लावायचं. आजकाल प्रत्येकीला सगळं काही येत असतं. फक्त प्रश्न असतो तो करण्याचा. आणि काय होतं मग कंटाळा केला जातो, आळस केला जातो, कधी करायचं यार, कधी उठायचं यार आणि मग दिवसभर जो आपण वेळ मोबाईल स्क्रोलिंगमध्ये घालवतो की नाही, Insta, Facebook, YouTube आणि WhatsAppचं स्टेटस. तर यामधला थोडा वेळ तुम्ही ना कमी करा. खूप सारा वेळ यामध्ये घालवतात सध्या. तर तो वेळ कमी केला ना, तर खूप सारी कामं करायला आपल्याला दिवसभरात वेळ मिळतो. प्रोडक्टिव्हिटीसुद्धा वाढते. हां, माझा व्लॉग तेवढा बघत जा हां आवर्जून. तर हे बघा अशा पद्धतीनं हा गुलाबी गुलाबी थंडीमधला गुलाबी गुलाबी पराठा इतका आवडतो मला हा. मी ज्या पद्धतीनं दाखवलं आहे की नाही त्या पद्धतीनं घरच्या पनीरचा करायचा हां, बाहेरचं पनीर आणून नाही. तर घरी पनीर बनवून हा पराठा अशा पद्धतीनं बनवायचा. मी जे जे घातलं यामध्ये ते घालून आणि मग मला कमेंट करून सांगा की कसा लागला हा. इतका टेस्टी लागतो ना, इतका टेस्टी लागतो की काय सांगू मी तुम्हाला. खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो हा पराठा. पनीर. किती किलोमीटर चाललं होते? 10,000 स्टेपच्या वर होणार. 10,000 स्टेप्सच्या वरती. आवडलं? आवडला मला. लय भारी. तीळ वगैरे घालून वा. थंडीचे दिवस आहेत ना, मग तीळ पाहिजे. ताई तू एवढ्या लवकर कशी काय उठते? तर याचसाठी बघा, मी जर 4:45ला नाही उठले ना, तर आहोंना असा पोट भरून ब्रेकफास्ट सकाळी खायला भेटत नाही आणि बिचारे ते एवढे सारे रनिंग करून आलेले असतात. मग त्यांना असंच काहीतरी खाऊन जावं लागतं. म्हणून मी आता कंपल्सरी 4:45ला उठते. म्हणजे व्यवस्थित त्यांचा टिफिन आणि असे छान छान ब्रेकफास्ट रेडी होतात. हाँ, तुला तर फोकसमध्ये कर. हाँ सर. तो उनको एक ज्योतिषी ने कहा था कि उनके हाथ में विद्या की रेशा ही नहीं. तो फिर वो चले गए और दिन भर सोचते रहे क्या करना है, क्योंकि मुझे तो विद्या पानी है, तो कैसे करें. दूसरे दिन जाते हैं, पूछते हैं विद्या की रेशा होती कहाँ है. वो ऐसे ऐसे होती है. तो एक नुकीला दगड़ लेते, वो पत्थर लेते और रेशा बना देते होते. अब तो मिलेगी विद्या. वाव. तो गीता भी कहती कि दैवम शैवात्र पंच. दैव जो काम करता है ना, हमें बहुत बार लगता है मेरे नसीब में नहीं है, मेरा कर्म नहीं है या जो भी, तो बहुत बार हमें ऐसा लगता है. पर जब गीता और ये सब पुराण हम किस लिए पढ़ते हैं, तो ये महापुरुष जो बनते हैं ये इसी का फल है.
कि दैवम चैवात्र पंचम, 5वें स्थान पे दैव आता है, उसके पहले हमारा कर्म आता है, हमारा अधिष्ठान आता है, मैं किस हेतु से काम करता हूँ, ये सब आता है। इसलिए पतंजलि ऋषि ने क्या किया कि उसके बाद बहुत सारा अभ्यास किया और आज उनका सूत्र आता है, मतलब जो भी योग सूत्र है उन्होंने दिया हुआ है, जो योग सिद्धि साधना बहुत सारे हैं, आसन प्राणायाम बहुत सारे, मतलब व्याकरण में न्याय शास्त्र, व्याकरण शास्त्र और योग शास्त्र, ये तीनों उनके दिए हुई देन है। इसलिए पतंजलि ऋषि को हम हर सुबह नमस्कार करके ये आसन शुरू करते हैं, ठीक है। तो कल से वो भाव आएगा नमस्कार करते समय हम किसको नमस्कार करते हैं, येस, ठीक है। चलो, थँक्यू. जेव्हापासून मी हा योगा क्लास जॉईन केला आहे, काय माझी फ्लेक्झिबिलिटी वाढली आहे म्हणून सांगू. आणि हे सर मला काय बोलले माहिती आहे की मॅडम तुमची फ्लेक्झिबिलिटी खूप जबरदस्त आहे. तुम्ही काय योगा करत होतात का या अगोदर? पण त्यांना कुठे माहिती आहे की मी 6 महिन्यातून एकदा कुठेतरी एखादा क्लास जॉईन करते आणि 15 दिवसात सोडून देते. पण आता मात्र मी सोडणार नाही आहे. हा क्लास मी परफेक्ट ठिकाणी घेऊन पोहोचली आणि मला एक कॉमेंट होती की योगा म्हणजे सुख. आणि खरं आहे बरं का हे. जेव्हा हा क्लास जॉईन केला तेव्हा मला कळालं की खरंच योगा म्हणजे निव्वळ सुख आहे. माझ्याकडून जमेल तितकं मी तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते. तर आजच्या व्लॉगमध्ये बस इतकंच. थँक्यू.